कोणते कोणते? A E I O U हे 5 व्हॉवेल्स आहेत. आता बघणार आहोत 3 लेटर वर्ड्स. बघा आता या ए चा साऊंड काय आहे बरं? हो की नाही? मग आपण काय करतो की ए चा साऊंड ऍ होतो. मग ए नी सुरुवात झाली आहे. मग आपण इथे काय लिहिणार? ऍ. आणि नंतर काय आलंय? सी. सी चा आवाज काय? क. मग क पूर्ण लिहू का अर्ध लिहू? आणि टी चा साऊंड ट. काय झालं? ऍक्ट. काय झालं? ऍक्ट. आता इथून पुढे सुरुवातीला ए जर आलं तर त्यांनी आपण त्याच्या आवाजाने सुरुवात करतो म्हणजे ऍक्ट. तसंच आता इथे दुसरा व्हॉवेल कोणता आहे? ई. ई चा आवाज काय आहे? ई चा साऊंड काय आहे? ए. आणि आपण काय करतो जर कन्सोनंट आधी आलेला असेल तर कन्सोनंटला काय देतो? मात्रा देतो. काय देतो आपण? मात्रा करतो. मात्रा देतो आधीच्या. मग आता इथे कशाने सुरुवात झाली आहे? व्हॉवेलने सुरुवात झाली आहे. ई ने सुरुवात झाली आहे. मग आपण त्याला काय लिहायचं? ए. त्याचा आवाज घेऊन टाकायचा ई चा. आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे? एन. एन च्या नंतर कोणताच व्हॉवेल आलेला नाही म्हणून आपण त्याला काय लिहितो? अर्ध न. आणि नंतर डी चा साऊंड ड. काय झालं? एंड. काय झालं? एंड. पुढे पुढचं व्हॉवेल काय आहे? आय. मग आय चं साऊंड काय आहे? आय चं साऊंड काय आहे? ई. आणि आपण आधीच्या लेटरला काय देतो? वेलांटी. वेलांटी आपण देतो. आता पहिला अक्षर कोणता आहे? आय. व्हॉवेलने सुरुवात झाली की नाही? पण व्हॉवेलने सुरुवात झाल्यामुळे आपण त्याचा आवाज लिहिणार आहोत. उत्तर द्या. मग ई. काय झालं? ई. आणि यांचा साऊंड न. ई न. काय शब्द झाला? इन. पुढे एक शब्द झालाय. इथून पुढे आपल्याला दुसरा जो शब्द आलेला आहे BIN. मग आता आधी कोणतं आलं? कन्सोनंट आलं. मग आधी आपण कन्सोनंट लिहून टाकणार आहे. कोणतं? बी चा साऊंड काय? ब. म्हणून त्याचं ब लिहिलं. आय साठी आपण काय करतो? वेलांटी लिहितो. व्हेरी गुड. आणि यांचं न. काय शब्द झाला? बीन. काय झाला? बीन. आता त्याच्यावर तुम्हाला या पद्धतीने पुढचे शब्द करायचे. नंतर पुढचं व्हॉवेल काय आहे? ओ. ओ चा साऊंड काय? बरोबर. आता आपण काय करतो? इथे व्हॉवेलने सुरुवात झाली की नाही? म्हणून ओ च हे आपण अ हा साऊंड लिहून टाकला. आणि टी चा साऊंड ड. अ हा साऊंड लिहून टाकला. आणि टी चा साऊंड ड. काय शब्द झाला? टी चा साऊंड ब. आणि ओ साठी काय लिहितो आपण? तर काना आणि अर्धचंद्र. ओके नाही? मग हा काना लिहिला, हा अर्धचंद्र झाला. काय झाला? वॉ. काय झालं? आणि एक्स चा साऊंड स. काय? बॉक्स. त्याच्यानंतर आता पुढचं लेटर आहे, पुढचं व्हॉवेल आहे यू. यू चा साऊंड. पहिला जो वर्ड आहे त्याचं पहिलं लेटर कोणतं आहे? बी. काय आहे? बी. मग आता तुम्हाला माहिती आहे यू चा साऊंड अ होतं. ब ला अ जोडल्यावर बच राहतो. ओके नाही? मग ब आणि एन चा साऊंड न. काय झाला शब्द? बन. काय शब्द झाला? बन. आता इथून पुढे एक एक आणि लिहायचं आणि हा शब्द पुढचा शब्द लिहायचा. ओके? न पूर्ण लिहायचं का अर्ध? हा. आणि टी च काय शब्द झाला? व्हेरी गुड.